सिल्लोडमध्ये आज उद्धव ठाकरे यांची प्रचार रॅली झाली। मात्र या सिल्लोडच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एक अचंबित करणारी हाक दिलेली आहे। तुम्हाला विश्वास बसणार नाही, ती हाक त्यांनी दिली भाजपला। भाजपच्या विरोधात सतत भाषण करणारे, टीका करणारे उद्धव ठाकरे यांनी आज अब्दुल सत्तारांना हरवण्यासाठी भाजपने आम्हाला साथ द्यावी अशा पद्धतीचे एक अचंबित करणाऱ्या राजकारणामध्ये एक आवाहन केलेले आहे। आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अब्दुल सत्तार साहेब आहेत, जे सिल्लोडचे उमेदवार आहेत शिंदे साहेबांच्या सेनेचे। दादा काय कराल, तुम्ही हसताय? त्यांनी मला वाटतं का बराडेचा दवाखाना आहे आमच्याकडे संभाजीनगर औरंगाबादमध्ये, तिथे त्यांचं डोकं तपासावं लागेल। तुम्ही एक लक्षात घ्या का भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत आहे, तो किती घाबरलेला असेल शिवसेनेचा उमेदवार उबाटाचा, का ते भीक मागू लागले सिल्लोडमध्ये भाजपची मताची, म्हणजे डोक्यावर परिणाम आहे का नाही। मी महायुतीचा उमेदवार, महायुती आमच्या सोबत, आणि एकीकडे त्याच सभेमध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही जरा बारकाईने त्यांचा भाषण ऐकला तर त्या सभेमध्ये मोदीला शिव्या देऊ लागला। अरे कमालच झाली, एकीकडे मोदीला शिव्या द्यायचा आणि मोदी साहेबाचे पाठिंबा घ्यायचा। हा कुठलचा राजकारण आहे? मला वाटतं की त्यांच्या डोक्यामध्ये परिणाम झाला। पण काय कारण आहे की म्हणजे माझी घबराट, त्याला बदललं ना, खुर्ची खाली केली, घरात बसणारा मुख्यमंत्र्याच्या ऐवजी जो काम करणारा मुख्यमंत्री, लोकांमध्ये राहणारा मुख्यमंत्री, लोकांशी भेटणारा मुख्यमंत्री, विकासाला गती देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्ही बसवलं। खरं दुखणं तिथं आहे। आणि हे जलुसीमध्ये जे बोलू लागले याचं उत्तर 20 तारखेला मताच्या रूपाने मिळेल, आणि मताच्या रूपाने मिळाला 23 तारखेला त्याचं उत्तर आमच्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाची जनता जनार्दनच देणार। तुमच्यामध्ये आणि रावसाहेब दानवामध्ये थोडीशी कुरबुर झाली होती, नाराजी झाली होती, पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तुम्ही दोघांनी ते नमत्या तलवारी मॅन केलेल्या। त्यांना हे माहित नाही का अजून? त्यांना असं वाटतं की रावसाहेब दानवे जर समजा नाराज आहेत तर त्यांना हाक द्यावी सत्तारांच्या विरोधात। राजकारणामधल्या काही गोष्टी ज्या आहे त्या एकनाथ शिंदे साहेबाच्या आदेशाचा पालन करून मी केलेलं आहे। मी माझे कार्यकर्ते, माझी कार्यकर्त्याची संच पाहिला तर त्याला असं वाटतं की इथे बोलल्यानंतर आता त्याला जिल्ह्यामध्ये याचे परिणाम दिसतील। कसे परिणाम होतील? याचे परिणाम जिल्ह्यामध्ये उबाटा असा खसाट सपाट होऊन जाईल। जे काही थोडीफार त्यांची शाश्वती होती ते बी आता निवडून येऊ शकते, कारण की उबाटा संपवा हेच बोलणार आहे मी काय बोलणार आहे? तर आता याची त्यांनी जिल्ह्यामध्ये एखादा सीट निवडून आणून दाखवायला पाहिजे। आता त्यांनी तुमच्यावर टीका करताना म्हणजे दादागिरी करणारा, लोकांवर दहशत बसवणारा अशा पद्धतीची वैयक्तिक टीका तुमच्यावर, तुम्ही एक लक्षात घ्या, मग 2019 मध्ये यांना अक्कल नव्हती की तितकी का मी दहशतवादी आहे, मी टीका करणारा, मी गुंडा आहे, लांडा आहे, बांडा आहे, त्याला त्यावेळेस नाही कळलं। त्यावेळेस तर मला असं धागा बांधून माझी आरती करत होता। एक लक्षात घ्या, ज्या माणसाला नक्कल करण्यापुरती बी अक्कल नाहीये, एकच स्टेजवर भाजपला शिव्या द्यायच्या, एकच स्टेजवर भाजपला शिव्या द्यायच्या, आणि दुसऱ्या स्टेजवर जाऊन त्याच स्टेजवर दुसऱ्या बाजूने बोलायचा का भाजपने सत्तारला गाडण्यासाठी मला मदत करावी। अरे भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये सरकार आणायचं आहे। आम्ही आमच्या संभाजीनगरचा, औरंगाबादचा खासदार निवडून दिला, त्याच्यावर आमचा ते सपोर्ट आहे, त्यांचा सपोर्ट मला आहे इथं। तर राहिला प्रश्न दानवे साहेबाचा, तर दानवे साहेबाचा त्यांचं काही बोलणं झालं असेल तर मला माहित नाही। दानवे आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणं झालं भारत कदाचित झाला असेल तर ते असं बोलू लागले, नाहीतर भाजपचे नेते इथं कोण आहे? रावसाहेब दानवे माझ्यासोबत, आणि रावसाहेब दानवेचं त्यांचं काही बोलणं झालं असेल तर हे मला माहित नाही। मला असं वाटतं का उद्धव ठाकरेला इथे तर काही मिळणार नाही, पण जे काही जिल्ह्यामध्ये मिळणार होता तोही साफ होऊन जाईल। काय कारण असेल? तुम्ही राजकारणी आहात, कारण त्याचा हे वक्तव्य करण्यामागचं जलुसी, कारण की त्याला वाटलं का मी मुख्यमंत्री बदलण्याच्या भूमिकेमध्ये, सरकार बदलण्याच्या भूमिकेमध्ये माझी प्रमुख भूमिका होती, हे त्याला माहिती सर्व जे काही मिळू लागली 2.5 वर्षापासून, त्याची जलुसी आहे। नाही तर कधी तुम्ही ऐकलं का जो भाजप शिवसेनेचा दुश्मन आहे तो शरद पवार साहेब आणि काँग्रेसच्या सोबत आहे, आणि भाजपचे पाया धरू लागला इथे येऊन?
मग किती अवघड असेल. काय रात्री गेले असेल गिकरदनला दुसरे कपडे घालून, तर मला माहित नाही बाबा. आणि तिथे गेल्यानंतर यांना भाजप समजत असेल आणि भाजपच्या मताची भीक मागत असेल, तर अशी किती दुर्दशा झाली असेल त्यांच्या आमदाराची. जो उमेदवार आहे आमदारकीचा, त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, म्हणून नाही करू. पण तुमची चौकशी करून जेलमध्ये सुद्धा टाकण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं, जर आपलं सरकार आलं. अरे त्याचा सरकार बी येत नाही, त्यालाच जेलमध्ये टाकू आम्ही. जे राहिलेले 4 चौकशा बाकी त्याच्यामध्ये तोच जेलमध्ये जाईल. मला काय जेलमध्ये टाकणार तो. हे अशा पोकळ धवसा दुसऱ्याला मारायचा म्हणा, माझ्यावर सत्तारवर त्याचे परिणाम असतं का. हे पोकळ धवसा मारणं, तोंडातून काहीतरी बोलणं, त्याला काही इनबॅलन्स बोलणं, त्याचा नमुना सिल्लोडच्या भाषणामध्ये त्यांनी दाखवला. याचा परिणाम होणार नाही काहीच निवडणुकीवर सिल्लोड. याचे परिणाम तो होणार आहे, पण जिल्ह्यामध्ये होणार आहे. जे काही उभाटाचा बिस्मिल्ला करायला सत्तारपुरी म्यान तलवार फौज फाटा घेऊन पुऱ्या जिल्ह्यामध्ये पाडल्याशिवाय राहणार नाही. हे परिणाम फार मोठे. मला तर सिल्लोडमध्ये -0 परिणाम होत नाही, पण जिल्ह्यामध्ये उभाटाची बोनी बी होऊ देणार नाही. निश्चितपणे या ठिकाणी बघितलं, अब्दुल सत्तारांनी जे काही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं त्याचा बऱ्यापैकी समाचार या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या भाजपसोबत जाण्यामागे त्यांना त्यांचा विकनेस वाटतो किंवा त्यांना भीती वाटते असं उत्तर सुद्धा सत्तारांनी दिले. मात्र पलटवार करताना त्यांनी हे स्पष्ट सांगितलंय, उभाटाला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जी काही छोटी उमेद होती ती सुद्धा आता कापून काढल्याशिवाय मी राहणार नाही, असं सुद्धा सत्तारांनी प्रति आव्हान दिलंय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, सिल्लोड.